नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश काय लिहिलंय याबद्दल विचार करत असतो. तो म्हणतो की भूमीने हे नेमकं काय लिहिलंय, आकाश आत्या आणि बोर्ड ब्लास्ट हे नेमकं सगळं काय आहे. तेव्हा मग आता रागिनी तिथे बघत असते आणि ती खूपच घाबरलेली असते आणि मानसी म्हणत असते की भाऊजी, तिला भरपूर दिवसांपासून खूप काही सांगायचं होतं, पण नेमकं काय ते मलाच कळत नाही. त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की अरे आकाश, कदाचित तिला वेगळंच काहीतरी सांगायचं असेल आणि तुम्ही काळजी कशाला करताय, ती सांगेल ना जे काही असेल ते. असं म्हणून आकाशच्या हातून ती पेपर खेचून घेते आणि म्हणते की अरे आकाश, ॲक्च्युली तिला बहुतेक बोट ब्लास्टबद्दल सांगायचं होतं आणि ते तिला आपल्याला म्हणजेच तुला आणि मला सांगायचं असेल, म्हणूनच ती आकाश आणि आत्या असं लिहित असेल. तेव्हा मग आकाशला ती म्हणते की तू काळजी करू नकोस, काहीच हरकत नाही. अरे ती आपल्याला नक्कीच सगळं काही सांगेल. आता एकदा का ती व्यवस्थित शुद्धीवर आली आणि बोलायला लागली तर तसंही ती आपल्याला सगळं काही खरं खरं सांगेलच ना, असं रागीने आकाशला सांगून त्याला शांत करते. नंतर मग आता मानसी म्हणते की ताईला सकाळी डिस्चार्ज देतीलच. नंतर रागिनी म्हणते आकाश, अरे एक काम कर, आता तू आराम कर, जा घरी, मी इथे थांबते हवं तर. आणि नंतर मग आकाश म्हणतो की अगं आत्या, असं काय करतेस तू, अगं तुला लागलंय बघ किती, तुला आरामाची गरज आहे आणि तू दगदग कसली करतेस, तुझी खूप दगदग झाली आहे, त्यापेक्षा तू जाऊन आराम कर, मी इथे थांबतो. तसंही भूमी मग माझ्या नजरेसमोरच राहील ना, त्यावेळेला. मग आता असं म्हटल्यानंतर मानसी म्हणते की आकाश भाऊजी, मी इथेच थांबते हवं तर, तुम्ही जा दोघेजणं. नंतर मग आकाश म्हणतो की अगं मानसी, ठीक आहे चल, आम्ही एक काम करतो, आम्ही दोघेजणंही जातो. नंतर मग मनातल्या मनातच रागिनी विचार करते की तसंही ही शुद्धीवर बया आलीच नाही तर मग मी गेली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, मी आणि आकाश इथून जातो आणि अभिजितला पाठवते. तर इथे बाहेर सुगंधा ही आकाशच्या बंगल्याच्या बाहेर लक्ष ठेवून असते. पौर्णिमा आणि अभिजित हे गणपतीसाठी निघालेले असतात. तेव्हा अभिजित म्हणतो की तसंही भूमी अजून शुद्धीवर आली नाही. मग पौर्णिमा म्हणते की जर शुद्धीवर आली तर ही काय बया बोलेल आणि काय नाही. तसंही आकाश भाऊजींना तिला सगळं सत्य सांगायचं आहे. तेव्हा अभिजित म्हणतो की मी एक काम करतो, तुला गणपती स्टॉलवर सोडतो, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातो, तसंही ती काही शुद्धीवर येत नाही आहे. नंतर सुगंधा विचार करते की अच्छा, म्हणजे असं आहे तर या भूमीला सगळं काही समजलेलं आहे आणि तिला बोलता येत नाही. मग मला हे सगळं सत्य भूमिताईला न सांगता आकाशला सांगितलं पाहिजे, त्याच्यापर्यंतच हे सगळं सत्य पोचवलं पाहिजे. तर इथे गणपती बाप्पाला आणत असतात आणि ढोलताशी वाजत आकाशच्या घरचा म्हणजेच महाजनांचा गणपती हा येत असतो आणि सगळेजण गणपतीला आणत असतात. तर इथे बाजूला एका टेम्पोच्या मागे सुगंधा लपलेली असते आणि ती बाहेर बघत असते की कोण कशा जात आहे, त्या प्रकारे तिचं पूर्ण लक्ष असतं. नंतर ती समोर आल्यावर आकाशला बघते आणि समोर येऊन उभी राहून त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र तिला बाजूलाच रागिनी दिसते. ती म्हणते की ही रागिनी बया याच्या बाजूलाच आहे, मी कसं सांगणार. म्हणूनच ती पेपर आणि पेन घेते आणि त्याच्यावर ती सगळं लिहू लागते आणि त्यावर बॉम्ब ब्लास्टचा सगळा काही काम केलेलं आहे ते रागिनी यांनीच केलेलं आहे आणि तुमच्या बायकोचा अपघात पण तिनेच घडवून आणला, असं सगळं त्यावर ती लिहून ठेवत असते. आणि नंतर मग ती चिठ्ठी ती आकाशपर्यंत कशी पोचवायची याचा विचार करत असते. तेवढ्यातच ती चिठ्ठी आकाशकडे टाकणार आणि तिला त्या टेम्पोच्या मागूनच कोणीतरी पटकन गायब करतं. आकाश मागे बघत असतो, मात्र तिथे कोणीही नसतं. आकाश विचार करतो की काय झालंय, इथे कोणी होतं का. तेव्हा रागिनी येते आणि आकाशकडे बघतच म्हणते की आकाश, अरे काय झालं, तू इथे कशाला थांबला आहेस. तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही, काही नाही आत्या, कोणीतरी असल्यासारखं वाटलं मला. आणि मग ती म्हणते की चल, उशीर होत आहे ना, आपल्याला गणपतीची मूर्ती घेऊन जायची आहे. म्हणूनच आता पुढे सगळेजण मूर्ती घेऊन जातात आणि टेम्पोच्या आतमध्येच अभिजित आणि तिच्या माणसाने सुगंधाला घेतलेलं असतं आणि सुगंधा म्हणत असते की सोडा मला. तेव्हा मग अभिजित म्हणतो की काय गं, तुला जास्त त्याला आकाशला सत्य सांगण्याची घाई झाली आहे का. तुला काय वाटतं की मी तुला पाहिलं नाही, तुला जेव्हा मी तू बंगल्याच्या आतमध्ये होतीस ना, गाडीतून जाताना काचेच्या आरशातून पाहिलेलं होतं आणि तिथूनच मला समजलं की तू काहीतरी नक्कीच करणार, म्हणून तेव्हापासून तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. 2-3 वेळा तुला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, पकडण्याचा, परंतु तिथे पोलीस बंदोबस्त होता म्हणून तू वाचलीस, पण आत्ता काही तू वाचणार नाहीस. असं म्हणून आता ती माणसं तिला धरतात आणि मग ती स्वतःचा बचावाचा प्रयत्न करते. मात्र सुगंधाला तो म्हणतो की तुला सत्य सांगायचे आहे ना, ठीक आहे, मग तुला सत्य सांगावंच लागेल. जो तुझा नवरा सत्य सांगता सांगता गेला ना, त्याच्याचबरोबर आता तुला सत्य सांगायला जावे लागेल.
जावर तांडेलबरोबर आणि तिकडेच तुला सत्य सांगावं लागेल. आता त्याच्या माणसांना अभिजित सांगतो की पाठवा रे, हिला व्यवस्थित ताईला विसर्जनाची तयारी करून तिच्या नवऱ्याकडे पाठवा. नंतर आता इथे भूमी अजून शुद्धीवर आलेली नसते. अभिजित बाहेर आलेला असतो आणि अजून भूमीकडे लक्ष ठेवून ती शुद्धीवर आली नाही असं बघत असतो. नंतर मनातच म्हणतो की बरं झालं, ही शुद्धीवर आली नाही तर तेवढंच बरं आहे. आणि त्याचनंतर भूमी शुद्धीवर येते आणि गणपतीच्या फोटोकडे बघत म्हणते की देवा, आज तुझी स्थापना आहे, मला लवकरच बरं कर आणि मला लवकरात लवकर बोलता येऊ दे, असं ती देवाकडे मनातच प्रार्थना करते. तर इथे गणपती बाप्पाला घरी विराजमान केलेलं असतं आणि विराजमान केल्यानंतर सगळेजण हात जोडत असतात. तितक्यातच आकाशचा एक मित्र शौनक येतो. आकाश म्हणतो की हा माझा मित्र शौनक. त्यानंतर मग रागिनी म्हणते की शौनक, अरे तसं मी नाव ऐकून आहे, पण अचानक आज कसं काय येणं केलं? तेव्हा आकाश म्हणतो की अगं, याची एक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये तो विविध उपक्रम राबवत असतो आणि त्याच्यामध्ये उद्याच्या दिवसात तो एक छान उपक्रम राबवणार आहे आणि त्याच्यासाठीच तो आज इथे आलाय आणि मी त्याला इथे मुद्दाम बोलवलं आहे त्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी. त्याचप्रमाणे तो जिथे उपक्रम राबवतो तिथे त्या संस्थेला मला डोनेशन द्यायचं आहे. आज गणपतीची स्थापना झाली म्हणून मला त्या संस्थेला डोनेशन द्यायचे आहे आणि हे चांगलाच उपक्रम आहे. त्याच वेळेला आता आजी म्हणते की वा वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल असे सगळे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. आणि रागिनी म्हणते की खरंच खूप छान काम करताय तुम्ही आणि आकाश, तूही या सगळ्या गोष्टीला डोनेशन देऊन खूप मोठं काम करतोयस. तर रागिनी विचारते, शौनक बरं उद्या कुठला उपक्रम राबवणार आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की मातृपूजेचा. कसं आहे ना, आपण सगळे काही समाजात इतके मग्न असतो की आपण मातृपूजाच विचारतो आणि आपल्या मातृला विसरतो. म्हणूनच उद्या त्या पूजनेचा दिवस आहे. म्हणून तमाम तरुण मंडळांनी ठरवलं आहे की त्यांच्या मातेची पूजा करायची आणि सगळे मिळून सामूहिक हा सगळा सोहळा करणार आहेत आणि मातेची पूजा करणार. आणि पहिल्यापासूनच मातृपूजा आपण असे म्हणायचो, तर आता हे सगळे कोणी पाळत नाही. म्हणूनच आजच्या जगात हा उपक्रम राबवला गेला पाहिजे, त्यासाठी आमच्या संस्थेने हात पुढे केला आहे. रागिनी म्हणते की अगदी अगदी उत्तम कल्पना आहे तुमची. आणि मग आकाशलाही त्याबद्दल काहीतरी सुचायला लागतं. नंतर आता मानसी ही सिस्टरला म्हणत असते की सिस्टर, थँक्यू सो मच. खरं तर डॉक्टरांसोबत तुमचेही खूप खूप आभार आहेत, कारण तुम्ही ही वेळोवेळी ताईसाठी धावत होतात. तुम्ही ही ताईची खूप मोठी सेवा केलीत आणि म्हणूनच माझ्या ताईला आता डिस्चार्ज मिळतोय. तेव्हा सिस्टर म्हणते की आमचं कामच असतं ते. तेव्हा मग मानसी म्हणते की काम आहे ठीक, पण तेही तुम्ही अगदी मनाने करताय म्हणून थँक्यू. आणि फक्त गणपती बाप्पाकडे आता एकच प्रार्थना करा की माझ्या ताईला लवकरात लवकर बोलता येऊ दे. ती एकदा की बोलायला लागली तर सगळं आमचा प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. तर मग आता भूमी म्हणते की मानसी, गणपती बाप्पाने आपली प्रार्थना ऐकलेली आहे. गणपती बाप्पाने मला बोलायला बळ दिलं आहे. हे ऐकल्यानंतर आता मानसी खुश होते आणि मानसी धावत धावत तिच्याकडे जाते आणि म्हणते की ताई, तुला बोलायला यायला लागलं? तेव्हा मानसीला ती म्हणते की हो, मला आता बोलायला येत आहे आणि गणपतीला मी एकच प्रार्थना करत होते की मला लवकर शब्द फुटू देत. कोणीतरी गणपती बाप्पा बोलल्यावर मला मोरया बोलण्याचं बळ दे, असंच मी गणपतीला बोलत होते आणि त्याने ती माझी प्रार्थना ऐकली. बघ, आज गणपती घरात आलेत आणि मला बोलताही आलं. तेव्हा मग मानसी म्हणते की हो ताई, खरंच ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हीच गोष्ट मी आता सांगणार आहे सगळ्यांना आणि घरच्यांना. आजीला तर पहिले सांगितली पाहिजे, असं ती म्हणत असते आणि धावत धावत तिचा फोन घेऊन बाजूला जाते. नंतर इथे आता पौर्णिमा ही गणपतीच्या दिव्यामध्ये तेल घालत असते आणि सगळेजण आजूबाजूला गणपतीचं काय हवं नको ते बघत असतात. आणि तितक्यातच आजी म्हणते की अगं, माझा फोन वाजतोय बहुतेक, आणि म्हणूनच ती फोन घ्यायला जाते. आणि आजी म्हणते की काय गं मानसी, काय झालं? डिस्चार्ज मिळाला आहे का भूमीला? तेव्हा ती म्हणते की आजी, मोठं काम झालं, आपल्या ताईला बोलायला येऊ लागलं. हे ऐकल्यानंतर आजी म्हणते की वा, खरंच खूप आनंदाची बातमी दिलीस. वरिष्ठ टळलं आपलं, आपल्या भूमीला बोलता येऊ लागलं. खरंच ही सगळी आपल्या बाप्पाचीच कृपा आहे. गणपती बाप्पा घरात आला आणि आपल्यावरचं मोठं संकट त्याने लांब घेऊन गेला. आणि हे मात्र जेव्हा रागिनी आणि पौर्णिमा ऐकतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्यात चिडून बघू लागतात. आणि रागिनी मुद्दामच जेव्हा आजी बघते तेव्हा आनंद झाल्यासारखं दाखवते. आजी देवाला हात जोडते आणि म्हणते की हे गणपती बाप्पा, खूप मोठं काम केलंस तू. तेवढ्यातच पौर्णिमा म्हणते की आता शुद्धीवर आली आहे तर काय बोलेल काय माहिती, आणि मध्येच पचकल्यामुळे रागिनी वैतागते. तेव्हा मग आजी म्हणते की काय बोललीस तू? पौर्णिमा म्हणते की अगं, आता शुद्धीवर आली आहे ना, तर मग काय बोलेल आणि किती काय बोलेल, तिचा आवाज ऐकायचा आहे असं म्हणायचं होतं मला. नंतर मग आता आजी म्हणते की आई, आपलं सगळं व्यवस्थित होणार, तू काळजी करू नको. नंतर इथे भूमीला जेव्हा डिस्चार्ज मिळत असतो तेव्हा तिला रागिनीचे सगळे काही कटक असताना आठवतात. जेव्हा
भूमीची शुद्ध जायच्या अगोदर तिने प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या मागितलेल्या असतात आणि बोट ब्लास्टमध्ये आकाशला मीच मारणार आणि आकाशच्या आईवडिलांबरोबरच त्याला मारायचं होतं, पण ते जमलं नाही. नंतर तांडेलने सांगितलेलं सत्य, त्यानंतर रागिनीने भूमीला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं आणि तिला मारण्याचा जो काही प्रयत्न केलेला ते सगळं काही आता रागिनीचं तिला आठवत असतं आणि रागिनी म्हणालेली असते की मानसीला जर सत्य सांगितलंस तर तिच्याबरोबरच तुलाही काय करेन ते बघच. मग भूमी विचार करते की बस झालं आता रागिनी मॅडम, तुमचा खेळ संपला. आता मी तुम्हाला सगळं काही सत्य सगळ्यांसमोर आणणार. तितक्यात मानसी येते आणि म्हणते की चल ताई आपण जाऊया का? तेव्हा मग भूमी म्हणते की हो ठीक आहे. आणि नंतर मानसी सांगते की अगं आकाश भाऊजी ॲक्च्युली गणपतीच्या गडबडीत आहेत. घरी गणपती आणायचा होता ना आणि पूजा करायची होती, म्हणूनच ते घरी थांबलेत आणि मला यायला सांगितलंय. तुला राग तर नाही ना आला? तेव्हा भूमी म्हणते की नाही, कसला राग, उलट मला उडून जाता आलं असतं तर मी आकाशकडे गेले असते, असं म्हणून ते दोघेही निघतात. नंतर आता अथर्व आणि मानसी भूमीला गाडीने घरी घेऊन येतात आणि भूमी आता बाहेर येते. त्याच वेळेला आता तिचा महाजन बंगला असतो तो भूमी खालूनच गाडीच्या इथून बघत असते आणि तो बघून तिचे डोळ्याचे पारणे अगदी फिटून गेलेले असतात. आणि बंगला बघत असतानाच आता मानसी म्हणते की ताई चल, हे घर तुझी वाट पाहत आहे अगदी आतुरतेने, असं म्हणून ती तिला आता घेऊन जात असते. आणि नंतर मग आता सगळेजण आतमध्ये जात असतात. जेव्हा भूमी दरवाजावर जाते तेव्हा तिला एक खतरनाक आणि भयानक असा प्रकार पाहायला मिळतो. आकाश गणपतीची पूजा झाल्यानंतर रागिनीची पूजा करत असतो. भूमी दरवाजातूनच हे सगळं बघते आणि मानसी आणि बाकीच्या सगळ्यांनाही हे पाहून खरंच खूप विचित्र वाटत असतं. रागिनीला आकाशने बसवलेलं असतं आणि एका ताटातच तिचे पाय तो दुधाने धुत असतो आणि त्यावर हळद कुंकू वगैरे सगळं काही लावत असतो. नंतर मग भूमीला काही कळत नसतं आकाश हे सगळं काय करत आहे. आकाशला रागिनी म्हणत असते की आकाश हे सगळं का करतोस तू, प्लीज करू नकोस. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आत्या, जसं माझ्या मित्राने शौनकने उपक्रम राबवला ते अगदी योग्य आहे आणि आईची पूजा करायची हे देखील तो योग्यच म्हणाला, म्हणूनच मी तुला आई म्हणणार आहे. आतापासून तू माझी आई आहेस. तू मला दुसरा जन्म दिलेला आहेस. जसं माझ्या आईने मला जन्म दिला तसाच वाचवून तू मला पुनर्जन्म दिला, म्हणूनच मी आज आई म्हणून तुझी पूजा करत आहे. असं म्हणून आता इथे आकाश हा तिच्या डोक्यावर फुलं वगैरे वाहत सगळी पूजा करत असतो. आणि त्यानंतर मग आता रागिनी त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की आकाश बाळा, खरंच काय करतोयस तू? तेव्हा रागिनीचं हे सगळं खोटारडं रूप पाहून मात्र भूमीला खूपच राग येत असतो आणि भूमी मनातल्या मनातच ठरवत असते की आकाश, हे सगळं तुझं काय चालू आहे? आता मालिकेचा भाग 2 थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.